नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा पोलीस ठाण्याअंतर्गत गुरुवारी मध्यरात्री देहेगाव पिपळा डाक बंगला परिसरात भीषण रस्ता अपघात घडला। भरधाव वेगाने येणाऱ्या एका कारनं दुचाकीला धडक दिली। यात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर इतर 2 जण गंभीर जखमी झाले। मिळालेल्या माहितीनुसार खापरखेडा येथील गजानन हॉलसमोर गुरुवारी रात्री जवळपास 11:30 वाजता हा भीषण अपघात घडला। इसापूर येथील रहिवासी आशिष डोईफोडे यांचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीवर असलेले पंकज शिवणकर आणि सूरज महाले हे दोघंही तरुण गंभीर जखमी झाले आहेत। दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। प्राथमिक माहितीनुसार हे तीनही तरुण एकाच दुचाकीवरून जात असताना समोरून येणाऱ्या एका कारने त्यांना धडक दिली, तर या अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून पसार झाला। घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी मदत केली। पोलिसही तत्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी स्थिती नियंत्रणात आणली। सध्या खापरखेडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला, फरार कार चालकाचा शोध सुरू आहे।